रुपेश नामक गोलंदाज पहिलं षटक हाताळताना सज्ज झालाय. अजय स्ट्रायकर यांच्याशी त्याच्यासाठीला गौरव इजोडी मैदानावर पाहिजे कशा पद्धतीची फलंदाजी मैदानावर राहील. षटक क्रमांक पहिला अनिवार्य पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावर. सुरुवातीच्या षटकामध्ये बघायचे कशा पद्धतीची गोलंदाजी असेल. तटीय सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू पाहायला भेटतात. एक मिड विकेट रिजनला एक लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षण रचवलाय. बाकी सर्व खेळाडू तटीय सर्कलच्या आतमध्ये निर्बंध आहेत पॉवर प्लेचे. दुसरी लढत प्रगती पथावर दोन्ही पंच सज्ज झालेत. षटक पहिला चेंडू मार्गस्थ आहे. यावेळेस मात्र ऑफसाइड रिजनला पटका टोलवायचा इरादा सुरुवातीच्या काळामध्ये होता या मैदानावर. सरती शेवटी एका निर्धाव चेंडूने सुरुवात तर केली. चांगली गोलंदाजी रुपेशने या मैदानावर. अशाच पद्धतीची तगडी गोलंदाजी मैदानावर करावी लागेल. महत्वपूर्ण ही लढत आहे. लीग स्टेजचे सामने आहेत. प्रत्येक पॉइंटला महत्व आहे. प्रत्येक सामन्याला महत्व आहे. षटक पुढील चेंडू मार्गस्थ. दुसरा चेंडू मार्गस्थ आहे. आडव्या पटका टोलवण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्कोअर एक रिजनला इथे मात्र चेंडूचा प्रवास झालाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फील्ड करतोय चेंडूची परती करीपर्यंत एक धाव इथं मात्र पूर्ण होते. एक धाव संख्येने संघाचा श्री गणेश होताना पाहायला भेटतोय. एक धाव ही धावफलकावर पाहायला भेटते. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हाताळताना गोलंदाजी मार्गावर रुपेश नामक गोलंदाज सज्ज झालाय. षटक पुढील चेंडू मार्गस्थ. तिसरा आहे मार्गस्थ. अजय सज्ज रिव्हर्सचा पटका टोलवण्याचा प्रयत्न. सुरेख संपर्क झालाय. पाहायचं चेंडू कुठपर्यंत पोहोचतोय. निश्चित रूपाने धावा भेटते. तिथे मात्र दोन पूर्ण होत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीचे प्रयत्न हे क्षेत्ररक्षकांचे. चेंडू हा मात्र सीमा रेखा पार. 4 धावांसाठी. या स्पर्धेच्या अध्यातून गौरवने आपली वैयक्तिक सुरुवात केली. चौकारानं सांघिक धावसंख्येचा विचार केला. 5 धावा धावफलकावर. षटक पुढील चेंडू मार्गस्थ. चौथा आहे मार्गस्थ. आडव्या बॅटनं पटका टोलवण्याचा प्रयत्न. बॅटची खालची कडा घेतल्या मैदानावर. इथे मात्र शॉर्ट फाईन लेगचं क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूची परती करतोय तोपर्यंत लिहिला एक धाव इथे या मैदानावर पार पडते. तर एकर धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होताना पाहायला भेटते. ती म्हणजेच 6 धावा धावफलकावर. 4 चेंडूंच्या समाप्तीखेरीज बिनगडीबाद 6 धावा हा लेखाजोखा आपल्याला आतापर्यंतचा पाहायला भेटतोय. इथून धावा काढाव्या लागतील. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आक्रमण पसंत करावं लागेल. कारण समोरच्या संघासमोर एक जर तगडं आव्हान ठेवायचं असेल तर कार्य फलंदाजीने करावं लागेल. षटक पुढील चेंडू 5वा आहे मार्गस्थ. वेगवान चेंडू. मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न. पटका पसलाय की काय. पॉवर प्लेचे निर्बंध आहेत. तिथे क्षेत्ररक्षक नाही. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल शर्तीचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत तर पाहायला भेटतायत. जोपर्यंत चेंडूची परती होईल मैदानावर तोपर्यंत धावांची लयलूट मैदानावर झाली. षटक पुढील चेंडू मार्गस्थ आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. रिव्हर्सचा पटका पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न. शॉर्ट लॉंग स्टॉप रिजनला तिथे मात्र चेंडूचा प्रवास होताना पाहायला भेटतो. इथे मात्र एक धाव प्राप्त होताना पाहायला भेटते. सांघिक धावसंख्या परावर्तित होते. 10 धावा धावफलकावर. 5व्या चेंडूवर 3 धावा. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर नाममात्र 1 धाव. इथे मात्र पहिल्या षटकाचा 6 चेंडूंचा अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकांचा इथे मात्र खेळ होतोय समाप्त आणि सांघिक धावसंख्या स्थिरावली जाते. बिनगडीबाद 10 धावा धावफलकावर. वैयक्तिक कोट्याचे पहिलं बस संघातर्फे हे दुसरं षटक हाताळताना पाहायचे कशा पद्धतीची गोलंदाजी आपल्या गोलंदाजीच्या हद्दीतून या मैदानावर करतोय. 10 धावा धावफलकावर. एका षटकाच्या समाप्तीखेरीज गौरव स्ट्रायकर यांच्याशी सज्ज. त्याच्या साथीला अजय इजोडी मैदानावर. सचिनला कार्य करावं लागेल आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पाहायचे कशा पद्धतीची गोलंदाजी असेल या दुसऱ्या षटकामध्ये. दुसरे षटक प्रगती पथावर. दुसऱ्या षटकाचे पहिला चेंडू मार्गस्थ आहे. मर्यादित 6 षटकांची ही लढत आपण पाहताय. आपण अनुभवताय. झेंडूपा चषक 2025 चा रणसंग्राम.
दुसरी लढत पाहायला भेटते. आडव्या बॅटनं पटका, सुरेख पद्धतीचा पटका, विकेट रिजनला चेंडूचा प्रवास होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय, दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चेंडूची परती करतोय, तोपर्यंत निश्चित रूपाने धावांची लेलूट इथे होताना पाहायला भेटते. 2 धावा तर मात्र सुरेखरित्या पूर्ण केल्या आहेत आणि दुहेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होताना पाहायला भेटते. ती 12 धावा धावफलकावर. एका चेंडूच्या समाप्तीखेरीज 12 धावा दुहेरी धावेने सुरुवात झाली. दुसऱ्या षटकाची षटक क्रमांक दुसरा हातात आणि सचिन सज्ज. एक भेदक मारा करावा लागेल आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. गौरव पुन्हा एकदा सज्ज स्ट्रायकर यांच्याशी. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलाय. नजरा पंचांकडे. पंचांची दुनिया समांतर होत आहेत. धावे मात्र अवांतरच्या स्वरूपात प्राप्त होते. अवांतरच्या स्वरूपात एकरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 13 धावा धावफलकावर. एका चेंडूच्या समाप्तीखेरीज 13 धावा धावफलकावर. दुसरं षटक प्रगती पथावर. स्विच हिट रिव्हर्स पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. आत्मघाती फटके टोलवायचे इरादे फलंदाजाचे पाहायला भेटत आहेत. मात्र 22 स्वरूपात नाममात्र एक धाव इथे मात्र प्राप्त होते. तर एकरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 14 धावा धावफलकावर. दुसरं हे षटक प्रगतीपथावर. सचिन नामक गोलंदाज गोलंदाजी मार्गावर. एका बाजूने आतापर्यंत मोठ्या धावसंख्येपासून रोखून धरणारी ही गोलंदाजी पाहायला भेटते. सुरेख कार्य सचिनच्या माध्यमातून पाहायला भेटते. षटकातील चेंडू मार्गस्थ. तिसरा चेंडू मार्गस्थ आहे. मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न तर पाहायला भेटतो. मिड ऑन रिजनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूकडे अडवण्याचे प्रयत्न चालले शेवटच्या क्षणापर्यंत. जोपर्यंत चेंडूची परती होते तोपर्यंत एकरी धावेची पावलं ही 2 धावांकडे वळताना पाहायला भेटतायत व दोन्ही फलंदाज 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतायत व दुहेरी धावेच्या साथीने सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 16 धावा धावफलकावर. 3 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 16 धावा धावफलकावर. दुसरं हे षटक प्रगती पथावर. येणाऱ्या उर्वरितच्या 3 चेंडूंवर काय असेल उत्तर फलंदाजाकडे. मोठ्या पटक्यांपासून निश्चित रूपाने रोखून धरणारी गोलंदाजी पाहायला भेटते. ती सुरुवातीच्या या 2 षटकांमध्ये होता. पंचांचा इशारा आलाय शेवटच्या क्षणी. 4 धावांचा या मैदानावर. दुहेरी धावेनं इथं मात्र संतुष्ट व्हावं लागतंय. तर दुहेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या ही मात्र 16 धावा धावफलकावर पाहायला भेटत आहेत. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ. चौथा चेंडू मार्गस्थ आहे. फलंदाज सज्ज स्ट्रायकर यांच्याशी मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न. अजयच्या बॅटमधून एक देखना फटका. लॉंग ऑन रिजनला क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत शर्तीचे प्रयत्न आणि यावेळेस पाहायचंय नजरा असतील पंचांकडे. लाईन म्हणजे तर इशारे येत आहेत 6 धावांचे. नजरा आहेत पंचांकडे. पंचांच्या दुनियात आकाशाकडे होत आहेत. सरती शेवटी मात्र इथे मात्र 6 धावा प्राप्त होत आहेत. तर षटकाराच्या साथीनं मात्र सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 22 धावा धावफलकावर. समाप्त 22 धावा धावफलकावर. हा आतापर्यंतचा लेखाजोखा आपल्याला पाहायला भेटतोय. अजूनही असतील उर्वरितचे 2 चेंडू. एका बाजूने आक्रमण पसंत करतोय तो अजय नामक फलंदाज. या खेळाडूकडे क्षमता आहे मोठे फटके टोलवण्याची. शॉर्टपिच चेंडूवर मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न. डीप फाईन लेग रिजनला चेंडूचा प्रवास होतोय की काय. शॉर्ट फाईन लेग रिजनचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. चेंडूची परती करतोय, फेकी करतोय तोपर्यंत एक धाव इथे मात्र लिलाया पार पडते. तर एकरी धावेच्या साथीनं मात्र सांघिक धावसंख्या परावर्तित होताना पाहायला भेटते. ती 23 धावा धावफलकावर. 5 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 23 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर पाहायचंय. दुसऱ्या षटकाची ही सांगता ही कशा पद्धतीने होते, कशा पद्धतीचं समारोप या षटकाचा होते, कशा पद्धतीने शेवट होतोय हे पाहायचं आहे. मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र गौरवच्या बॅटमधून फटका पाहायला भेटतो. फटका पसतोय की काय. सुरेख झेल. कॅच ऑफ द डे मैदानावर. नेत्रदीपक असा झेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून या मैदानावर पाहायला भेटतोय. तो अमोलच्या माध्यमातून एक सुरेख झेल मैदानावर. आणि पहिला हादरा बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. सिंहगर्जना केरवाडे संघाला. ओव्हर टू डीजे.
बाहेर आता मात्र 3 खेळाडू पाहायला भेटतील. बाकी सर्व खेळाडू हे तटीय सर्कलच्या आतमध्ये. पाहायचे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेच्या षटकामध्ये कितपत धावांची ही लयलूट या मैदानावर पाहायला भेटेल. क्षेत्ररक्षकांची ही व्यूहरचना रचवली जाते, कारण महत्त्वपूर्ण एक षटक असणार आहे आणि काशीकडे ही जबाबदारी दिली आहे. येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, प्रभावित करेल का आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून, की समोरचे खेळाडू हे मोठे पटके टोलवतील, अटॅकिंग क्रिकेट, आक्रमक क्रिकेट मैदानावर दाखवतील, हे पाहायचं आहे. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्ची घातल्या त्या गोलंदाजाने, तर दुसऱ्या षटकामध्ये मात्र 13 धावा आणि तिसरं हे षटक प्रगतीपथावर. यावेळेस मात्र सुरेख चेंडू पाहायला भेटतोय. सुरुवात तर चांगली केली या तिसऱ्या षटकाची गोलंदाजीने काशी यांना मैदानावर. पहिल्या चेंडूवर मात्र रोखून धरण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरताना पाहायला भेटतोय. तर उर्वरितच्या 5 चेंडूंवर देखील अशाच पद्धतीचा काहीसा परिणाम आपल्याला पाहायला भेटेल का, की एका बाजूने मात्र फलंदाज पुनरागमन करत मोठे फटके टोलवेल, हे बघायचं आहे. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ, दुसरा आहे मार्गस्थ. आडव्या पटका तर टोलवलाय करा मिड विकेट रिजनला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मात्र सीमा रेखा पार 4 धावांसाठी चौकार मैदानावर. सभा धावपलकावर 2 चेंडूंच्या समाप्तीखेरीज तिसरे षटक प्रगतीपथावर. अजय पुन्हा एकदा सायकरची सज्ज झालाय. यावेळेस मात्र अलकेतनं पॉईंट रिजनला घेऊन काढले. बॅकवर्ड पॉईंट रिजनला चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक जातो शॉर्ट पॉईंटचा, जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतोय चेंडूची परती करतोय. एक धावसंख्येची पावलं 2 धावांकडे वळली आहेत आणि चेंडूची परती होईपर्यंत अति जोखमीच्या तिसऱ्या धावेकडे पावलं वळली आहेत. बॅकअप वगैरे होईपर्यंत मात्र 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. तर 3 या धावसंख्येच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होताना पाहायला भेटते. ती 30 धावा धावपलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर 3 चेंडूंचं झालाय की समाप्त. मर्यादित 6 षटकांची ही लढत, म्हणजेच एका बाजूने 17वी गाठणं मैदानावर गरजेचं. 65-70 धावा काढावे लागतील. तर समोरच्या संघाचा विचार केला तर मात्र तो देखील एक तेवढा तगडा संघ एसजी वॉरियर्स अंसूर मानगाव संघ पाहायला भेटतोय. 3 चेंडूंचा झालाय की समाप्त. उर्वरितच्या 3 चेंडूंचा हा खेळ. बाकी कशा पद्धतीची फलंदाजी नव्याने गेलेल्या फलंदाजीच्या माध्यमातून, हितेशच्या माध्यमातून होते, हे पाहायचंय मैदानावर. तिसऱ्या क्रमांकासाठी वर्णी हितेशशी लागली आहे. शॉर्ट पिच चेंडूवर आडवे बेट, सुरेख पटका डीप मिड विकेट रिजनला. तिथे क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय, चेंडूची परती करतोय अगदी वेगाने. तोपर्यंत मात्र एक धाव ही लिलाया पार पडते. फटका चांगला होता, मात्र एकच धाव आणि 11 धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 31 धावपलकावर 4 चेंडूंच्या समाप्तीखेरीज तिसरे षटक प्रगतीपथावर. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहताय, आपण अनुभवताय. झेंडूबा चषक 2025 चा रणसंग्राम आणि दुसरी ही लढत मैदानावर पाहायला भेटते. सिंहगर्जना केरवड विपक्ष एसजी वॉरियर्स अंसूर मानगाव संघ, दोन्ही संघांमध्ये ही लढत. मोठा पटका तर टोलवलाय करा. ताकद, एलिव्हेशन, टायमिंग तर चांगलं पाहायला भेटतंय की काय, आणि मिड ऑन रिजनला क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमा रेखा पार षटकार मैदानावर. संघाला गरज होती त्याच पद्धतीचं कार्य एका बाजूने फलंदाज अजय करतोय, जो सलामीला गेलेला फलंदाज एका बाजूने. मात्र काशीवर आक्रमण पसंत केलंय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मात्र शपल क्रॉस होऊन खेळण्याचा मानस थोडासा आधीच फलंदाज जज करून बसतोय चेंडूला. मात्र गोलंदाज देखील सुरेख कार्य पाहायला भेटतंय. एका षटकानंतर एक निर्धाव चेंडू मैदानावर पाहायला भेटतोय. 3 षटकांचा 18 चेंडूंचा आहे. तिसऱ्या षटकात बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा होतोय खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीखेरीज सांघिक संख्येचा विचार केला तर मात्र एका गड्याच्या मोबदल्यात 37 धावपलकावर.
वैयक्तिक कोट्यातील दुसरं व संघातर्फे हे चौथं षटक आता त्यांना पाहायचंय कशा पद्धतीची गोलंदाजी मैदानावर साकारतोय. निश्चित रूपाने एक ब्रेक थ्रू द्यावं लागेल. धावगतीला जर गतिरोधक लावायचं असेल तर एक महत्त्वपूर्ण ब्रेक थ्रू देणं गरजेचं. क्षेत्ररक्षकांची ही व्यूहरचना सातत्याने बदलण्यात येते. एक डीप स्क्वेअर एक रिजनला, एक डीप मिड विकेट, एक मिड ऑन, एक लॉंग ऑफ आणि एक स्वीपर कव्हर रिजनला. बाकी सर्व खेळाडू तटीय सर्कलच्या आतमध्ये. शक्यतो पहिला चेंडू मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न सुंदर लाईन एंडने ही गोलंदाजीला सुरुवात केली आहे. या चौथ्या षटकामध्ये एका बाजूने गोलंदाजीच्या माध्यमातून रुपेशच्या माध्यमातून वैयक्तिक कोटे ते पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या. त्या देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि एक सुरेख गोलंदाज तेव्हा देखील पाहायला भेटली होती. पाहायचं याही षटकामध्ये तशाच पद्धतीचं कार्य गोलंदाज रुपेश करू शकेल का की फलंदाज एका बाजूने मोठे फटके टोलवतील हे बघायचं आहे. षटकातील पुढील चेंडू दुसरा आहे मार्गस्थ. यावेळेस मोठा फटका बिग हिट मैदानावर डीप मिड ऑन रिजनला चेंडू फर्रार भेटतील धावा 6. सांघिक धावसंख्या परावर्तित होते 43 धावा धावफलकावर. पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर एक मोठा फटका मैदानावर एक षटकार पाहायला भेटतोय. आक्रमण पसंत केलंय फलंदाज हितेशने या मैदानावर आणि अशाच पद्धतीचा खेळ साकारावा लागेल. जर समोरच्या संघासमोर एक तगडं आव्हान ठेवायचं असेल तर निश्चित रूपाने मोठे फटके हे टोलवावे लागतील. एका बाजूने आक्रमक क्रिकेट खेळणं गरजेचं आहे तर एका दुसऱ्या बाजूने विचार केला तर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाजीला कार्य करावं लागेल. धावगतीला गतिरोधक लावणारी गोलंदाजी मैदानावर करावी लागेल. षटकातील पुढील चेंडू तिसरा चेंडू असलेले मार्गस्थ चौथं हे षटक प्रगती पत्तावर. आडोबॅटला पुन्हा एकदा पटका शॉट मिड विकेट रिजनला. इथं मात्र संधी होती झेल टिपण्याची आणि संधी बनवावी लागतील कॅचेस बनवावे लागतील मैदानावर. सुटलेल्या झेलाचं रूपांतर कितपत धावांमध्ये होऊ शकेल. भेटलेलं जीवनदान हितेशला जीवनदानाचा फायदा तो कशा पद्धतीने घेईल पाहायचा आहे. सांघिक धावसंख्या परावर्तित विकेट डबल फिगरवर 44 धावा धावफलकावर 3 चेंडूंच्या समाप्ती करीस चौथं षटक प्रगती पथावर. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ आहे. चौथा चेंडू मार्गस्थ असेल. फलंदाज सज्ज होतोय. सलामीला गेलेला अजय सज्ज ऑन स्ट्राईक. त्यावेळेस मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न पटका पासला बराच का चेंडू स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपण्याचा प्रयत्न सुरेख पद्धतीने स्वतः झेल टिपताना पाहायला भेटतोय. तर अजय ती एक मात्र चांगली खेळी समाप्त होते. अजय होतोय बॅक टू द पॅव्हेलियन. त्याची जागा घेण्यासाठी नवीन आलेला फलंदाज प्रकाश येरागी सज्ज होताना पाहायला भेटतोय. पाहायचंय कशा पद्धतीचं खेळ सादरीकरण मैदानावर करतोय. एक ब्रेक थ्रू महत्वपूर्ण ब्रेक थ्रू रुपेशने नक्कीच दिलाय. सुरेख कार्य ज्या ब्रेक थ्रूची खऱ्या अर्थाने आपल्या संघाला गरज होती. हे धावगतीला प्रतिस्पर्धी संघाच्या गतिरोधक लावायचा हे इरादे एका बाजून स्पष्ट पाहायला भेटतंय. ते गोलंदाजीच्या माध्यमातून रुपेशच्या माध्यमातून आतापर्यंत 7 धावा खर्ची घालत एक गडी बाद केलाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र बाकी. षटकातील पुढील चेंडू मार्गस्थ प्रकाश सज्ज नव्याने गेलेला फलंदाज ऑन स्ट्राईक पाहायला भेटेल. षटकातील 5वा चेंडू असेल मार्गस्थ. मोठा पटका टोलवण्याचा आल्या पावली प्रयत्न. मिड ऑफ रिजनला चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतोय जोपर्यंत चेंडूची परती करतोय फेकी करतोय तोपर्यंत इथं मात्र एक धाव पूर्ण होताना पाहायला भेटते. तर एकर धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते ती 45 धावा धावफलकावर. 5 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 45 धावा धावफलकावर. आतापर्यंतचा लेखाजोखा हा आपल्याला पाहायला भेटतोय. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. चौथं षटक प्रगती पथावर. चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत एक इपायदेदार अशी गोलंदाज रुपेशच्या माध्यमातून पाहायला भेटते. षटकातील शेवटचा चेंडू वेगवान चेंडू वेगाचा वापर केला. फॉलोथ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण देखील केलं. मात्र दुसऱ्या अटेम्प्टपर्यंत जोपर्यंत क्षेत्ररक्षण करतोय तोपर्यंत लिहिला एक धाव एक सोरटी धाव मैदानावर प्राप्त होते. तर चौथ्या षटकाची इथे मात्र सांगता होते. 4 षटकांचा 24 चेंडूंचा झाला एक समाप्त आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यात पाहायला भेटते ती 46 धावा धावफलकावर.
आहे दोन्ही संघाने 3 षटक झाल्यानंतर एकदाच मैदानावर आपण पाणी घेऊन जाऊ शकता, याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्गावर काशी सज्ज होताना पाहायला भेटतो. वैयक्तिक कोट्यातील दुसरं व संघातर्फे 5वं षटक आता त्यांना पाहायचंय कशा पद्धतीची गोलंदाजी ह्या 5व्या षटकामध्ये या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये करतोय. स्ट्रायकर यांच्याशी इथे सज्ज झालाय. आडव्या टप्प्यात टोलवण्याचा प्रयत्न, थोडासा स्लोवर पद्धतीचा चेंडू या मैदानावर पाहायला भेटतोय आणि निर्धाव चेंडूने सुरुवात केली 5व्या षटकाची. अशाच पद्धतीचं कार्य सातत्याने करावं लागेल. मोठ्या धावसंख्येपासून जर रोखून धरायचं असेल तर एक तगडी गोलंदाजी मैदानावर करणं गरजेचं आहे. षटकात पुढील चेंडू दुसरा चेंडू असेल मार्गस्थ. यावेळेस मोठा पटका टोलवला तर करा पाहायचं एक्स्ट्रा कव्हर रिजनल चेंडूचा प्रवास होईल की काय. क्षेत्ररक्षक येतो, फील्ड करतो, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत एका धावसंख्येची पावलं 2 धावांकडे वळली आहेत आणि अति जोखमीच्या तिसऱ्या धावेकडे हो ना करत मात्र धावले नाही. 2 या धावसंख्येने संतुष्ट होत आहेत आणि दुहेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते, ती म्हणजे 48वा धावफलकावर. 2 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 48वा धावफलकावर. आतापर्यंतचा स्कोर कार्ड लेखाजोखा पाहायला भेटतोय. 5वं षटक प्रगतीपथावर. काशी पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू हलक्याने खेळून काढले एका बाजूने. क्षेत्ररक्षक येतो लॉंग ऑन वर. जोपर्यंत चेंडूची परती होईल तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव मैदानावर. शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट या 3 चेंडूंवर पाहायला भेटत आहे आणि सांघिक धावसंख्येचा विचार केला परावर्तित होते, ती 49वा धावफलकावर. 3 चेंडूंच्या समाप्तीखेरीज 49वा धावफलकावर. अजूनही असतील उर्वरित जे 3 चेंडू. काय असेल उत्तर फलंदाजाकडे, प्रकाशकडे पाहायचं आहे. मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी, सुंदर लाईन इन लेंथ, ही रोखून धरणारी गोलंदाजी, ही गोलंदाज काशीची या मैदानावर पाहायला भेटते. वैयक्तिक कोट्यात पहिल्या षटकामध्ये मात्र 14 धावा खर्च केल्या होत्या. इथून मात्र या षटकामध्ये सुरेख कामगिरी काशीची पाहायला भेटते. षटकात पुढील चेंडू मार्गस्थ. मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न, बॅटवरची कडा घेतली की काय या मैदानावर. एक धावसंख्येने मैदानावर संतुष्ट व्हावं लागतंय. एकर धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या पुन्हा एकदा परावर्तित होते. सांघिक अर्धशतक लागते 50वा धावफलकावर. ह्या पाहायला भेटत आहेत. 5 चेंडूंचा झालाय की समाप्त. 5व्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. शेवटच्या चेंडूवर कशा पद्धतीनं उत्तर असेल फलंदाजाकडे, एका मोठ्या पटक्याने समारोप होईल का या षटकाचा, ही संयमी क्रिकेटवर भर द्यावा लागेल मैदानावर, हे पाहायचं आहे. आतापर्यंत 4च धावा खर्च केले, किफायतीदार गोलंदाजी 5व्या षटकामध्ये. मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न, सुरेखी गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, थांबवून ठेवला या 5व्या षटकामध्ये. या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली, फक्त 4 धावा खर्च केल्या. सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली ती काशीच्या माध्यमातून. 5 षटकांचा 30 चेंडूंचा झालाय की समाप्त. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 50वा धावफलकावर. क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना सातत्याने बदलण्यात येते. प्रकाश नामक फलंदाज ऑन स्ट्राइक. यावेळेस मात्र सुरेख चेंडू जकडून ठेवलाय. पहिल्या चेंडूवर सुरुवात तर चांगली केली आहे ती गोलंदाजीने या मैदानावर. अशाच पद्धतीचं कार्य उर्वरितच्या 5 चेंडूंवर देखील करावं लागेल. मात्र एका बाजूने शांत क्रिकेट प्रकाशच्या माध्यमातून प्रकाशला जबाबदारी घ्यावी लागेल मैदानावर. मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न करून काढण्याचा इथं मात्र झालेला प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय डीप मिडॉनचा, चेंडूची जोपर्यंत परती करतोय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये तोपर्यंत एक धावसंख्येची पावलं ही 2 धावांकडे वळले. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि सरतीच शेवटी 2 धावा पूर्ण होत आहेत. दुहेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होताना पाहायला भेटते. ती 52 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. अंतिम निर्णायक एक षटक प्रगतीपथावर, शेवटचं षटक प्रगतीपथावर. मोठा पटका टोलवण्याचा प्रयत्न, यू मिस, आय विल डेफिनेटली इट. त्रिफळा उद्ध्वस्त होत आहे फलंदाजच्या. एका बाजूला प्रकाश होतोय बॅकस्लिप बॅलन्स. दीपने एक महत्वपूर्ण ब्रेक थ्रू दिलाय. प्रकाश मात्र माघारी परतताना पाहायला भेटतोय.
अजूनही उर्वरितच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. सुरुवातीच्या 3 चेंडूवर सुरेख गोलंदाजी पाहायला भेटली. कसलेली गोलंदाजी मैदानावर पाहायला भेटले. 3 चेंडूंवर अक्षरशः रोखून धरल्या मोठ्या धावसंख्येपासून अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. षटकातील चौथा चेंडू आल्यापावली मोठा फटका टलवण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू मात्र तारेनं आदळताना पाहायला भेटतोय. तर डेड बॉलचा इशारा हा पंचांच्या माध्यमातून येताना पाहायला भेटतोय. फटका तर चांगला होता. निश्चित रूपाने धावा देखील भेटल्या असत्या. आता लक फॅक्टर थोडंसं मैदानावर कमकुवत पाहायला भेटतंय. 52 धावा धावफलकावर अजूनही असतील. उर्वरितचे 3 चेंडू सुरुवातीचे 3 चेंडूवर अक्षरशः रोखून धरणारी गोलंदाजी गोलंदाज संदीपच्या माध्यमातून पाहायला भेटते. फक्त 2 धावा खर्ची घालत एक गडी बाद केला. एक कौतुकास्पद गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये. षटकातील पुढील चेंडू चौथा चेंडू मार्गस्थ आहे. फलंदाज सज्जा हरी मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. सुंदर फटका लॉंग ऑन रिजनला फटका पाहायला भेटतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतो शर्तीचे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत चेंडूची परती होते तोपर्यंत 2 धावा या मैदानावर पूर्ण होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये आणि दुहेरी धावेच्या साथीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होताना पाहायला भेटते. ती 54 धावा धावफलकावर 4 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस. 2 चेंडूंवर एक मोठा फटका मैदानावर येऊ शकेल काय पाहायचं आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू पायानं आदळताना पाहायला भेटतोय. 2 फलंदाजचं तालमेल चुकतंय. एका खेळाडूला मात्र क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्येच्या स्वरूपात अर्थात धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतोय. नव्याने गेलेला हरी मात्र माघारी परततो. डीजे
पाच यशस्वी पर्व आपण पाहिले आणि या 6व्या पर्वात पदार्पण करत असताना आजचा हा पहिला दिवस या स्पर्धेचा श्रीदेव झेंडोबा कला क्रीडा मंडळ पाल गोडावणेवाडी यांच्या कुशल संकल्पनेतून साकार होत असलेली ही यशस्वी क्रिकेट स्पर्धा ज्या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील दुसरा सामना सिंहगर्जना केरवाडा विपक्ष एच जे वॉरियर्स अनसूर मानगाव या दोन बलाढ्य आणि तुल्यबळ संघादरम्यान पहिल्या सामन्यात बॉथम वॉरियर्स क्रिकेट संघाने एका मोठ्या धावसंख्येला रोखत असताना त्या सामन्यात विजय प्राप्त केलाय आणि सुरुवात देखील त्या विजयाने केली आणि त्यानंतर आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय। पहिल्या इनिंग दरम्यान 60 धावा या धावफलकावरती आपण पाहिल्या या खेळपट्टीवरती आणि आता 61 धावांचा पाठलाग करायचा आहे एच जे वॉरियर्स अनसूर मानगाव क्रिकेट संघाला आणि या 61 धावसंख्येचं प्रत्युत्तर देण्यासाठी सलामीची जोडी एका बाजूले राईट हँडर आक्रमक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख मानगाव या खोऱ्यामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तो रुपेश जाधव आणि त्याच्या साथीला फलंदाज सोनू कानडे मैदानाच्या आतमध्ये मानगाव गावातील आणखी एक विस्फोटक फलंदाज सोनू कानडे त्याच्या साथीला रुपेश जाधव ही जोडी आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते। पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बरीच वर्ष मानगाव क्रिकेट संघासाठी या दोन्ही फलंदाजाने सलामीसाठी नेहमीच मैदानात उतरताना पाहायला मिळाले आणि आज देखील या धावांचा पाठलाग करण्यासाठी मानगाव क्रिकेट संघाकडून सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये सोनू कानडे आणि त्याच्या साथीला रुपेश जाधव 61 धावा रोखायच्या सिंहगर्जना केरवाडा क्रिकेट संघाला आणि त्या दृष्टीने संघाचा प्रमुख गोलंदाज या नात्याने पहिल्या षटकादरम्यान अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकादरम्यान गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती पहिलं षटक घेऊन संकेत कुबल गोलंदाजी मार्कवरती असेल। आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय झेंडोबा चषक ही क्रिकेट स्पर्धा या पाल गावातील मानाची आणि सन्मानाची क्रिकेट स्पर्धा ज्या स्पर्धेचं हे 6वं पर्व परंपरा लाभलेली प्रतिष्ठेची क्रिकेट स्पर्धा पंचायत आणि त्याचबरोबर म्युनिसिपालिटी लेवलचे संघ आपल्याला या स्पर्धेत सहभागी होताना पाहायला मिळतात आणि याच्या पहिल्या दिवसातील हा दुसरा सामना 61 धावांचा पाठलाग पहिला चेंडू असेल। पहिला चेंडू कव्हरला फटका खेळ अपिस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूचा प्रवास पहिली धाव तर नक्कीच वेगात गतीने पुढे झाले दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि जोपर्यंत फेकी आली नॉन स्ट्राइक एंड वरती या दरम्यान 2 धावा रुपेशच्या बॅटमधून पूर्ण होताना पाहायला मिळतात। पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर संयमी फटका पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरला आणि या 2 धावेने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं देखील अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतं या धावफलकावर। या विकेटचा फटका मिस टायमिंग झाला शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी रनआउटची संधी थोडीशी जर पाहिलं तर विलंबनाने फेकी नॉन स्ट्राइक एंडला जर थ्रो अगदी वेगात गतीने असला असता नॉन स्ट्राइक एंड वरती तर कुठेतरी ती विकेटची संभावना ही मैदानात उद्भवली असते परंतु एक धाव आणि या एकेरी धावने सांघिक धावसंख्या 61 धावांचा पाठलाग करत असताना 3 धावा या धावफलकावर पॉवर प्लेचं षटक क्षेत्ररक्षणाचा विचार केलाय वाईडिश लॉंग ऑफ एक तैनात ऑन साइडला जर पाहिलं तर डीप काउ कॉर्नर एक तैनात पाहायला मिळतो। स्ट्राइकिंग एंड वरती सोनू कानडे असेल पहिला चेंडू फेस केलेल्या षटकातील चांगला चेंडू पुढे टाकलाय थोडीशी गती कमी केली मोठ्या फटक्यासाठी मोह दिला फलंदाज सोनू कानडे या बॅटरसाठी आणि त्या मोहात कुठेतरी तो प्रयत्न देखील अपुरा मैदानात ठरलाय। सोनू कानडे या बॅटरचा निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या आता 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 धावा या धावफलकावर। यावेळी शपलवून फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर खाली राहिला सबमरीन डिलिव्हरी मागील चेंडू पुढे टाकला त्यानंतर थोडंसं बदल आले ते दाखवलं चेंडूचा टप्पा मागे ठेवत असताना फलंदाजाला पुन्हा एकदा मोहित केलं मोठ्या फटक्यासाठी परंतु चांगली गोलंदाजी अचूक टप्पा नियंत्रणबद्धता आणि त्या कल्पकतेने गोलंदाजी या पहिल्या पॉवर प्लेच्या महत्त्वपूर्ण षटकादरम्यान या गोलंदाजाकडून पाहायला मिळते। आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आतील कडा घेत असताना चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रात पोहोचलाय विकेट कीपरचे अथक प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी परंतु त्यानंतर बॅकअप पोहोचलाय शॉर्ट फाईन लेगचा सलगचे 3 चेंडू हे निर्धाव निघतात सोनू कानडे या बॅटरसाठी आक्रमक फलंदाज म्हणून हा ओळखला जातोय परंतु या आक्रमक फलंदाजाला आपल्या गोलंदाजीवरती रोखणारं हे पहिलं षटक संकेत कुबल याचं अगदी भेदकता आणि ती दाहकता मैदानाच्या आतमध्ये या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान पाहायला मिळते। 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय धावफलकावरती बदल्यात 3 धावा यावेळी विजिट करण्याचा प्रयत्न मागील 3 चेंडूंचा दबाव आता मैदानात पाहायला मिळालाय सरळ बॅटने धावा निघालात नाहीत आणि त्याचमुळे विजिट करण्याचा प्रयत्न आणि तो देखील असफल ठरत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक यशस्वी षटक जरूर विकेटचं खातं खाली राहिलंय परंतु हे कमालीची गोलंदाजी या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान संकेत कुबल याची पाहायला मिळाली। सिंहगर्जना केरवाडा क्रिकेट संघाकडून 3 धावा खर्च करणारे हे षटक पहिल्या षटकात समाप्त होतंय।
तर आता गोलंदाजीच्या मार्गक्रमणावरती सिंहगर्जना केरवाडा क्रिकेट संघाकडून आणखी एक युवा गोलंदाज पवन तांडेल गोलंदाजी मार्गवर पाहायला मिळतोय. पहिलं षटक काय कमालीची गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाली. संकेत कुबल या गोलंदाजाकडून अगदी टाळ्याचा गजर करणारी गोलंदाजी, भेदकता आणि दाहकता मैदानाच्या आतमध्ये आणि त्यानंतर गोलंदाजी मार्गवरती पवन पाहायला मिळतोय. राईट अबाउट द विकेट असेल. पहिला चेंडू समोर फटका खेळ डीप लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू झालाय फरार. सीमारेषा पाहाल पहिला क्रॅकिंग ब्रँडेड षटकार. हाची सरासरी डाकड्या अपेक्षित, परंतु पहिलं षटक 3 धावांचा पाऊल पेच समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकादरम्यान कुठेतरी हात खोलण्याचे ते प्रयत्न. पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर निर्धाव चेंडू आणि त्यानंतर सिंगल आणि स्ट्रायकिंग एंडला सोनू कानडे. यावेळी चांगला चेंडू, आणखी एक वेगवान चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, मिडविकेट डीप कावकोन स्क्वेलेक हे क्षेत्र भेदण्याचा प्रयत्न होता फलंदाज सोनूचा, परंतु तो देखील प्रयत्न मैदानात अपुराच ठरतोय. कमालीची गोलंदाजी मागील षटकादरम्यान ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली त्या पावलावरती पाऊल ठेवत असताना गोलंदाज पवन याचं देखील हे भेदक षटक पाहायला मिळतंय. यावेळी चेंडू नक्कीच खराब पाहायला मिळतोय. अगदी जर चेंडू पाहिला तर खेपट्टीच्या देखील बाहेर चेंडू जातोय आणि त्याचमुळे पंच देखील नो चेंडू घोषित करतायत. अतिरिक्त धावा या चेंडूवरती मिळेल आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 11 धावा धावपलकावरती. मागील काही चेंडू जर पाहिले तर फलंदाजाच्या बॅट पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर तो चेंडू अगदी खेपट्टीच्या देखील बाहेर. आणि आता फ्रीहिटची संधी असेल, लायसन असेल बॅटर सोनू कानडे या बॅटरकडे. लोअर फुल टॉस चेंडू आडवा बॅटने जमलेला गच्चा फटका मिडविकेटला खेळ्या डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पहिल्याच प्रयत्नात ताबा मिळवलाय चेंडूवरती आणि त्यानंतर फेक देखील जर पाहिली तर अगदी सुरेख फेक गोलंदाजाकडे पोहोचलाय चेंडू. 1 धाव या चेंडूवरती मिळाला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 12 धावा या धावपलकावर. पहिल्या इनिंग दरम्यान 60 धावा चांगली गोलंदाजी मानगाव क्रिकेट संघाकडून आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना सिंहगर्जना केरवाडा क्रिकेट संघ देखील आता मेहनत करतोय. गोलंदाजीत कमाल करताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती रुपेश जाधव असेल. शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, चेंडू हवेत खेळला. शॉर्ट मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय झेल खाली, टिपलाय देखील झेल आणि फलंदाज रुपेश जाधवचा खेळ संपलाय. खेळ मैदानाच्या आतमध्ये पहिला दुसरा धक्का बसतोय. पहिला धक्का मानगाव क्रिकेट संघाला. सांघिक धावसंख्या 1 बाद धावपलकावरती. बाय बाय 12 धावा. गुड बाय. तो पहिला ब्रेक थ्रू लवकर मिळणं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी अति महत्वाचा असतो आणि तो पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज पवन याने. रुपेश जाधव या बॅटरला माघारी परतवलंय. आक्रमण करणारा फलंदाज येणाऱ्या काळात जो अडसर ठरला असता, आक्रमक फटकेबाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली असती, परंतु त्या फलंदाजाला लवकर बाद केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडर फलंदाज सचिन जाधव जो नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल सोनू कानडे या बॅटरीची साथ देण्यासाठी. सोनू कुठेतरी शांत पाहायला मिळतोय. प्रयत्न जरूर केले जातात परंतु त्या प्रयत्नांना यश देखील मिळणं खूप महत्वाचं. तिसऱ्या षटक गोलंदाजी मार्गवरती संकेत कुबल सेकंड स्पेल दरम्यान. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूने सुरुवात याही षटकाची. ज्याप्रमाणे मागील षटक पहिला स्पेल गोलंदाज संकेत कुबल याचा पाहायला मिळाला. अंतरिमचे 4 चेंडू सोनूला निर्धाव टाकले, त्यानंतर हा 5वा निर्धाव चेंडू असेल सोनू कानडे या फलंदाजाच्या विरोधात. संकेत कुबल या गोलंदाजाचा सांघिक धावसंख्या स्थिरावली 12 या आकड्यावर.
आणखी एक चांगला चेंडू अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, लेन चेंडू अतिरिक्त उंची प्राप्त करतोय, अनियमित बाउन्स खेळपट्टीमध्ये शरीराचा वेध घेणारा शरीरभेदी चेंडू ठरलाय. आणखी एक निर्धाव चेंडू या धावफलकावर. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे चौफेर फटकेबाजी करण्यासाठी. पोषक असं हे मैदान आणि या पोषक मैदानावरती धावांसाठी आता संघर्ष मैदानात चालू आहे मानगाव क्रिकेट संघाकडून. सूर्य देखील आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो, परंतु सुरुवातीला शांत. फ्रंटफुटचा वापर, पुढे सरकलाय, फटका आडव्या बॅटने खेळलाय, वाईड लॉंग ऑनला कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. महत्वाच्या धावा रोखल्यात या क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी. जो चेंडू अगदी वेगात गतीने ट्रॅव्हल करत होता सीमारेषेच्या अगदी पलीकडे, त्या चेंडूला उडी मारत असताना आतमध्ये ढकलण्यात आलंय. महत्वाच्या धावा रोखल्यात. प्रकाश येरागे या क्षेत्ररक्षकाने डीप वाईड लॉंगॉलला तैनात होता. एक धाव मिळाली या चेंडूवरती सिंगलने. सांघिक धाव संख्या 13 धावा या धावफलकावरती. प्रयत्न मोठ्या फटक्यांसाठी सोनूयाचे, परंतु हा मोठा फटका रोखलाय. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आणि आता स्ट्रायकी एंडला लेफ्ट हँडर फलंदाज सचिन जाधव पाहायला मिळतोय. तो पहिला चेंडू फेस करेल या षटकादरम्यान. क्षेत्ररक्षणाचा विचार केला. लेफ्ट हँडर स्ट्रायकी एंड वरती बॅटर आलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप काउ कॉर्नर, लॉंग ऑन एक तैनात. कॉमेंट्री बॉक्स समोर ऑफ साईडला जर पाहिलं तर एक वाईडिश लॉंग ऑफ पाहायला मिळतो. लेफ्ट हँडर बॅटर सचिन जाधवसाठी पहिला चेंडू तो फेस करेल या षटकादरम्यान. बाहेरील चेंडू बॅटची आतील कडा, चेंडू पोहोचलाय विकेट कीपरकडे. कोणती धाव नसेल या चेंडूवरती. आणखी एक निर्धाव चेंडू. संकेत कुबल याचं कौतुक करावं लागेल. अगदी कल्पकतेने गोलंदाजी, अचूक टप्पा, नियंत्रणबद्धता आणि जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी कंजूशी करणारे हे षटक या तिसऱ्या षटकादरम्यान मानगाव क्रिकेट संघाच्या विरोधात. सांघिक धावसंख्या रोखून धरल्या या धावफलकावरती. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पाठलाग 61 धावांचा प्रत्युत्तर देतोय. या 61 धावांचा मेहनत करत असताना मानगाव क्रिकेट संघ. यावेळी आडव्या बॅटले फटका ऑन साईडला खेळलाय. चेंडू बराच वेळ हवेत मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक, परंतु इथे सोप्या पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न आणि इथे चूक मैदानात पाहायला मिळाली. झेल सुटलाय सचिन जाधव या बॅटरचा. हा फलंदाज आक्रमक आणि मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय, परंतु या फलंदाजचं हे झेल सोडले. या क्षणाला येणारा काळ हे झेल कितपत महागडे पडेल. सिंहगर्जना केरवाडा क्रिकेट संघाला अगदी सोप्या पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न त्या क्षेत्ररक्षकाकडून. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं कठीण झेल अगदी सोप्या पद्धतीने देखील टिपले जातात आणि सोपे झेल अगदी सोप्या पद्धतीने ते सोडले देखील जातात आणि तेच पाहायला मिळाले. सिंगलने सांघिक धावसंख्या धावफलकावर 14 धावा. स्ट्रायकी एंडवरती सोनू पाहायला मिळेल. यावेळी चांगला चेंडू पुढे टाकलाय. बॅटची बाहेरील कडा घेत असताना चेंडू पोहोचलाय विकेट कीपरकडे. जो दबाव टाकलाय सोनू कानडे या बॅटरवरती, या गोलंदाज आहेत त्या दबावात, त्या दडपडात विकेट मिळवली संकेत कुबल याने आपल्या संघासाठी. दुसरा धक्का मानगाव क्रिकेट संघाला बसलाय. सांघिक धावसंख्या 2 बाद 14 धावा या धावफलकावरती. सांघिक धावसंख्या धावफलकावरती एस.जे. वॉरियर्स अनसूर मानगाव क्रिकेट संघाची 2 बाद 14 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. अर्ध्या षटकांचा खेळ समाप्त झाला. 61 धावांचा पाठलाग. येणारे 18 चेंडू विजयासाठी अजूनही 47 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि हे समीकरण पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 47 ची आवश्यकता या सामन्यादरम्यान मानगाव क्रिकेट संघासाठी. नवीन फलंदाज दाखल झालाय. नॉन स्ट्रायकी एंड वरती असेल काशी हा बॅटर आणि त्याची साथ देत असताना स्ट्रायकी एंड वरती ज्याचं झेल मैदानात सोडण्यात आलंय सचिन जाधव पाहायला मिळतो. जीवनदान एक प्राप्त झालं. या जीवनदानाचा फायदा उठवावा लागेल. ती सुवर्ण संधी सचिन जाधव या बॅटरकडे आहे. 18 चेंडू 47 धावा. जर पाहिलं तर जवळपास 15च्या सरासरी 15.5च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील मानगाव क्रिकेट संघाला आणि ती क्षमता आहे या फलंदाजाकडे देखील. मनगटामध्ये ताकद आहे मोठ्या फटक्यांची, परंतु त्याला सिद्ध करावा लागेल. गोलंदाजीच्या मार्गक्रमावर या चौथ्या षटकादरम्यान सेकंड स्पेल असेल पवन या गोलंदाजाचा. राईट आर्म ओव्हर द विकेट असेल लेफ्ट हँडर बॅटर साठी. पहिला चेंडू फुल टॉस समोरच्या दिशेने फटका खेळा. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दूरवर पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स निघेल सीमारेषा पलीकडे. पहिल्या चेंडूवरती ट्रॅकिंग चौकार सचिन जाधवच्या बॅटमधून. सचिन जाधव या बॅटरच्या बॅटमधून चौकारने सांघिक धावसंख्या 18 धावा या धावफलकावर.
या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे मानगाव क्रिकेट संघाला. यावेळी आडव्या बॅटने फटका ऑन साइडला मिड विकेटला आहे क्षेत्ररक्षक आणि इथे कोणते चुकी नसेल. त्या क्षेत्रात झेल सुटलं होतं मागील षटकात, परंतु इथे जर पाहिलं तर तो क्षेत्ररक्षक वेगळा आणि झेल इथे मिळाले. या क्षेत्ररक्षकाला तिसरा धक्का बसतो. एजे वॉरियर्स अनसूर मानगाव क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या आता 3 बाद धावपलकावरती 18 धावा 61 धावांचा पाठलाग करत असताना अमोल हा बॅटर असेल. पहिला चेंडू आडव्या बॅटने फटका खेळा. शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. धाव मैदानात पूर्ण करण्यात आले. ही चोरटी धाव मैदानात थोडंसं क्षेत्ररक्षकाची ढिलाई विलंबनाने फेकी आणि एक धाव मिळत असताना सांघिक धावसंख्या 19 धावा या धावपलकावरती पाठलाग 61 धावांचा. इथून जर विचार केलाय तर अजूनही विजयासाठी 42 धावांची आवश्यकता अमोल आणि त्याच्या साथीला काशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या जोडीला अंतिम चेंडूपर्यंत मैदानात राहावं लागेल. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मेहनत आता करावी लागेल. चेंडू डाऊन द लेग स्टंप अगदी डाव्या यष्टीला बाहेर निघत असताना पंचांचा इशारा. दोन्ही हा समांतर होत असताना अवांतरचा अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्येत वाढ 20 धावा या धावपलकावर. या अतिरिक्त धावेने धावपलक परावर्तित. स्ट्राईक एंडला काशी असेल. पहिला चेंडू तो फेस करेल या षटकातील. आडव्या बॅटने फटका खेळ्या ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात, परंतु एका टप्प्यानंतर चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. काशीच्या बॅट मधून हा दमदार चौकार पवनच्या विरोधात निघालाय. ती ताकद मोठ्या फटक्यासाठी महत्वाची. ती ताकद अपुरी पडते. आणखी एक धक्का बसेल. मानगाव क्रिकेट संघाला चौथा फलंदाज बनेल डगआउटचा शिकार. सांघिक धावसंख्या 24 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात कमबॅक करणारी गोलंदाजी सातत्याने मैदानात पाहायला मिळते. सिंहगर्जना केरवाडा या क्रिकेट संघात. चोवीस धावा पाहायला मिळतात. काही प्रेक्षकांच्या किंवा खेळाडूंच्या गाड्या जर अगदीच त्या रस्त्याच्या बाजूला असतील तर विनंती असेल त्यांना की आपण योग्य ठिकाणी पार्क करा, कारण अवजड वाहनं एसटी देखील याच मार्गाने याच रस्त्याने जाते. त्यामुळे विनंती असले आपल्याला की आपली टू व्हीलर किंवा फोर व्हीलर ती योग्य ठिकाणी पार्क करा, जेणेकरून मोठ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये. 4 बाद सांघिक धावसंख्या 24 धावा या धावपलकावरती मैदानात दाखल झालाय. मानगाव क्रिकेट संघाचा छोटा पॅकेज बडा धमाका. मोठ्या फटक्यांसाठी ओळखणारा ऋषी स्ट्रायकिंग एंडवरती असेल. पहिला चेंडू तो फेस करेल. पवन गोलंदाजी मार्कवरती विकेट मिळवली. पवन याने याही षटका दरम्यान शॉट चेंडू पुलचा फटका. शॉट पुल मिड विकेटला खेळाय चेंडू. पहिली धाव तर नक्कीच वेगात गतीने पुढे करण्यात आले, परंतु खराब क्षेत्ररक्षण. थोडासा चकवा दिला या मैदानावरती क्षेत्ररक्षकाला. चेंडू झालाय फरार. मिड विकेटला सीमारेषा पार. ऋषीच्या बॅट मधून आलाय. मैदानाच्या आतमध्ये आलेला हा मोठा दमदार चौकार.
आवश्यकता. आता प्रतिषटक जर पाहिलं तर 16च्या सरासरी 16.50च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील ऋषी आणि त्याच्या साथीला फलंदाज अमोल याला. सुरुवातीला धक्के आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सुंदर गोलंदाजी देखील सिंहगर्जना किरवाडा क्रिकेट संघाची पाहायला मिळाली. 2-2 स्पेल. गोलंदाज संकेत कुबल याच्या 2 स्पेल दरम्यान 5 धावा आणि 1 विकेट. पवन याच्या 2 स्पेल दरम्यान 23 धावा आणि 3 विकेट गोलंदाज पवन याने मिळवले. आणि आता चौथ्या षटका दरम्यान 5व्या षटका दरम्यान गोलंदाजी मार्क वरती गौरव पाहायला मिळतोय. 12 चेंडू 33 धावा हे समीकरण या सामन्याचं. सामना जर पाहिला तर रोमहर्षक मैदान नक्कीच रंगताना पाहायला मिळतो. एक उत्कंठ वर्धक हा सामना या दोन्ही बलाढ्य संघादरम्यान. दोन्ही संघांना माहीत आहे या स्पर्धेतील साखळी फेरीतील हा पहिला सामना आणि तो पहिला सामना खेळत असताना दोन्ही संघांना तो पहिला विजय खूप महत्वाचा असेल चांगली सुरुवात करण्यासाठी. परंतु तो विजय कोणत्या संघाचा असेल हे येणारे वेळ येणारा काय मैदानात ठरवेल. गोलंदाजीत गौरव राईट आर्म राऊंड विकेट असं स्ट्रायकिंग एंडला अमोल हा बॅटर. लोअर फुल टॉस चेंडू मिस टायमिंग फटका ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू निघाला ऑफ साईडला. मिड ऑफला चेंडूचा प्रवास वेगात गतीने पोहोचला डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक संकेत कुबल. 1 धाव मिळेल या चेंडूवरती अमोल या बॅटरला आणि या एकेरी धावेने सांघिक धाव संख्या 29 धावा या धावफलकावर. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक आहेत. मोठ्या फटक्यांना रोखण्यासाठी डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट डीप वाईडिश लॉंग ऑन. यावेळी सगळा चेंडू वेगवान चेंडू पाहायला मिळाला. बॅटची बाहेरील कडा घेत असताना चेंडू विसावलाय. विकेट किपरच्या हातामध्ये आणखी एक धक्का बसेल. ऋषीचा प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी परंतु बॅटचं चुंबन घेत असताना चेंडू विकेट किपरकडे विसावलाय. 5वा धक्का बसतोय. मानगाव क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 5 बाद 29 धावा या धावफलकावर. मागील 4 षटका कमालीची गोलंदाजी संकेत कुबल पवन या गोलंदाजाकडून आणि त्यानंतर या स्लॉग षटका दरम्यान 5व्या षटका दरम्यान देखील विकेट पासून सुरुवात केली गोलंदाज गौरव याने. या षटकाची पहिला स्पेल गौरव या गोलंदाजाचा आणि विकेट प्राप्त केली जाते आपल्या संघासाठी. 5वा धक्का बसलाय स्ट्रायकिंग एंड वरती संदीप असेल लेफ्ट हँडर बॅटर आणि तो क्षेत्ररक्षणात देखील हालचाल पाहायला मिळेल कारण लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकिंग एंडला आलाय. डीप स्क्वेअर लेग एक त्यांना डीप मिड विकेट आणि डीप वाईडिश लॉंग ऑन पाहायला मिळतोय. पहिला चेंडू हलक्या त्याने फक्त दिशा दाखवली. अपिश फटका खेळा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचला डीप मधून वेगात गतीने एकच धाव मिळाली या चेंडूवरती फलंदाज संदीपला आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या परावर्तित होईल धावफलकावरती 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पाठलाग 61 धावांचा अजूनही विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. इथून जर विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ बाकी. 9 चेंडू आणि 31 हे समीकरण या सामन्याच्या मैदानात पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर आता फलंदाज अमोल पाहायला मिळतो. तो सज्ज होईल पुढील चेंडू फेस करण्यासाठी. या षटकातील फ्रंट फूटचा वापर केलाय. पावलं थोडीशी पुढे सरकवले परंतु चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप उजव्या शीच्या बराचसा बाहेर टाकला आणि त्याचमुळे पंच देखील वळतायत इशारा करतायत स्क्वेअर चेंडूचा. ज्या चेंडूला क्रिकेटच्या सांकेतिक भाषेत पंजाब टू हरियाणा वाशी टू काशी आणि चांदा टू बांदा अशा बऱ्याच नावाने संबोधला जाणारा अतिरिक्त धावा खर्च करणारा बोनस स्वरूपाची धाव देणारा हा चेंडू धावफलकावरती 31 धावा. समोरच्या दिशेने बॅक टू द बॉलर फटका खेळा झेल घेण्याचा प्रयत्न परंतु हा कठीण थोडासा प्रयत्न होता कारण वेगात गतीने चेंडू ट्रॅव्हल करत होता समोरच्या दिशेने. गोलंदाज गौरव याचं देखील हे षटक जर पाहिलं तर प्रभावित करणारा षटक भेदकता याही षटका दरम्यान पाहायला मिळते. निर्धाव चेंडू या धावफलकावर आणि या निर्धाव चेंडूवर सांघिक धावसंख्या देखील स्थिरावेल 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. आक्रमण खूप महत्वाचं. अटॅक इज प्लेअर ऑफ बेस्ट डिफेन्स. आक्रमकता हे तुमचं बचावाचं साधन आणि ते तंत्र अवलंबणं हे अति महत्वाचं. याही चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर गिरकी घेत असताना बाहेर निघालाय. स्विंग झालाय विकेट किपरकडे पोहोचला परंतु पंचांचा इशारा स्क्वेअर चेंडूचा. अतिरिक्त धावा या षटकात खर्च होत आहेत आणि या अतिरिक्त धावाने सांघिक धावसंख्या देखील बदलली गेली धावफलकावरती 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अमोल स्ट्रायकिंग एंडला असेल प्रयत्न करावा लागेल मोठ्या पटक्यासाठी. फुल टॉस चेंडू संधी होती लोअर फुल टॉस शेवटच्या षटकाला बनला हा चेंडू अमोलसाठी.
या चेंडूवरती जर मोठा फटका आला असता तर नक्कीच तो आत्मविश्वास अमोल्या बॅटरचा दुणावला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला काहीच महत्त्व नाही. प्रात्यक्षिक मैदानात दाखवणं अति महत्त्वाचं. आणि इथे जर पाहिलं तर निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या 32 या आकड्यावर. आणखी एक चांगला चेंडू, दुरून फटका खेळण्याचा प्रयत्न, पुढे टाकलेला चेंडू, आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न अमोलचा हा देखील थोडासा अपुरा ठरेल. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. इथे जर पाहिलं तर 5 षटकांचा झाला खेळ समाप्त आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 61 धावांचं प्रत्युत्तर देत असताना एसजे वॉरियर्स अनसूर मानगाव क्रिकेट संघ धावपलकावरती जमवतोय 32 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. विजयासाठी येणारे 6 चेंडू आणि अजूनही 29 धावांची आवश्यकता मानगाव क्रिकेट संघाला. आता जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके, षटकार चौकार हे खेचावे लागतील. एक मोठं नाव असणारा हा क्रिकेट संघ सिंहगर्जना केरवाडा क्रिकेट संघ शिरोडा या शहरातील किरवडा गावातील आज या पाल नगरीत पाल क्रीडांगणावरती दर्जेदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडवरती असेल लेफ्ट हँडर बॅटर. पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका, स्क्वेअर लेग पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाय झेल घेण्यासाठी. अखेरच्या क्षणी सुटलेला झेल, परंतु एकच धाव घेतली या ठिकाणी या चेंडूवरती. दोन्ही फलंदाज आहेत आणि या एकेरी धावने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 36 धावा. थोडासा जर पाहिला तर तो आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांचा, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ. अंतिम क्षणापर्यंत तुम्हाला हार मानता का म्हणे प्रयत्न करावे लागतील. अशक्य असं क्रिकेटमध्ये काहीच नसतं. स्वतः जर पाहिलं तर स्वतःवरती विश्वास ठेवला तर प्रत्येक अशक्य वाटणारी गोष्ट देखील शक्य होऊ शकते. येणारे 5 चेंडू 28 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती अमोल हा बॅटर. शॉर्ट चेंडू, पुलचा फटका, मिस टायमिंग, पुन्हा एकदा हा फटका, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जवळपास पोहोचलाय झेल खाली आणि आणखी एक धक्का बसेल मानगाव क्रिकेट संघाला. अमोलचा प्रयत्न मोठ्या फटक्यासाठी, कारण अजूनही 28 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या प्रयत्नात झेलबाद होऊन अमोल देखील माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. 6वा धक्का बसलाय. सांघिक धावसंख्या धावपलकावरती 33 धावा. सांघिक धावसंख्या 33 धावा या धावपलकावर. विजयासाठी 4 चेंडू 28 धावांची आवश्यकता. थोडंसं समीकरण अनपेक्षित मैदानात जरूर पाहायला मिळते, परंतु हा क्रिकेट आहे. अंतिम चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत सागणं हे अचूक असतं. कोणता सगळं विजय ठरेल. स्ट्रायकिंग एंडला रॅक्सन हा बॅटर राईट हँडर फलंदाज पाहायला मिळतोय. शॉर्ट चेंडू, फटका समोरच्या दिशेने पंच केलाय. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तैनात. पवन आलाय वेगात गतीने वाऱ्याच्या वेगाने चेंडूवरती आणि एक धाव मिळाल्या चेंडूवरती. रॅक्सन या बॅटरला सिंगलने सांघिक धावसंख्येत फक्त बदल पाहायला मिळते, परंतु जो विजयासाठी मोठे फटके अपेक्षित होते मानगाव क्रिकेट संघासाठी त्या मोठ्या फटक्यांना रोखलंय. त्या मोठ्या फटक्यांना रोधकता लावणारे गोलंदाजी मैदानात सिंहगर्जना केरवडा क्रिकेट संघाच्या या गोलंदाकडून मैदानात पाहायला मिळाले. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती बनलायत 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला चेंडू, खांद्याचा चांगला वापर केलाय गोलंदाजाने. वन फॉर दी ओव्हरचा इशारा, वन बाउन्सचा इशारा, परंतु निर्धाव चेंडू हा धावपलकावरती पाहायला मिळतो. अंतरिम 2 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 27 धावांची आवश्यकता. संदीप आहे स्ट्रायकिंग एंडवरती. जवळपास जर पाहिला तर हा विजय सिंहगर्जना केरवडा क्रिकेट संघाच्या बाजूने पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू, ऑन साइडला फटका खेळ्या. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात स्क्रीनवरती प्रदीप पेडणेकर. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या आता धावपलकावरती बदलेल. धावपलकावरती 35 धावा. या संघाचा कर्णधार, संघाचा नेतृत्वाधीश प्रदीप पेडणेकर आपल्या संघाला जर पाहिलं तर विजयाच्या दिशेने नेण्याची रणनीती हे आखण्यात आले. या कर्णधाराकडून यावेळी पंचांचा इशारा आलाय नोचा, कारण दुसरा बाउन्सर चेंडू आहे त्याचमुळे नोचा इशारा. अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावर आता 36 धावा. अतिरिक्त धावा या धावपलकावरती. फ्री हिट असेल या पुढील चेंडूवरती. स्ट्रायकिंग एंडला रॅक्सन हा बॅटर पाहायला मिळतो अंतिम चेंडू फेस करण्यासाठी या षटकात. चांगला चेंडू, वाईड यॉर्करचा प्रयत्न, बॅटची कडा घेत असताना फ्लाइंग स्लिपला चेंडू पोहोचलाय आणि अंतिम चेंडू निर्धाव निघत असताना या सामन्यात पहिला विजय प्राप्त केलाय सिंहगर्जना केरवाडा क्रिकेट संघाने. 61 धावांचा बचाव करत असताना कमालीची भेदक आणि दाहकता गोलंदाजीत पाहायला मिळाली केरवाडा क्रिकेट संघाकडून आणि या सामन्यात
पहिला विजय प्राप्त करत असताना सुरुवात जर पाहिली तर दिमाखात केली सिंहगर्जना किरवाडा क्रिकेट संघाने. पराभूत क्रिकेट संघाला देखील पुढील सामन्यांसाठी खूप खूप शुभेच्छा असतील, कारण ही लीग स्टेजची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, साखळी फेरीचे सामने, त्यामुळे संधी अजून देखील असेल पुढील सामन्यात बरोबर मानगाव क्रिकेट संघाला. यानंतर सामना होतोय आजच्या दिवसातील तिसरा सामना